सकाळ मित्रांनो, तर आज मी चाललेलो आहे सावल्या घाटला आणि आम्हाला निघायचं होतं 4ला. तर आता मी निघतोय, 5:30 झालेले आहेत. ॲक्च्युली उठायलाच लागलेलं. तर चला आता आपण शिव्या तर खाणारच सर्वांचे. भेटूया राईडला. बाय बाय. आणि हा आपला टुरिंगचा न्यू जॅकेट परचेस केलेला आहे. फर्स्ट राईड आहे त्यावरती. आणि आपला घोडा तुम्ही बघू शकता, हे बघा रेडी केलेलाच आहे. रेडी म्हणजे रेडीच असतो एनी टाईम. तर मित्रांनो, सकाळी तर आपण आता निघालेलो आहोत आणि पावसाने जी जोरदार हजेरी लावलेली आहे बघू शकता. रेनकोट तर घातलेला नाही आहे आणि पुढे येऊन बघतोय तर हे बघा सकाळी मित्रांनो, शाळेत झोपेतच यांनी गाडी टाकली असणार डिवायडरवरती. तर मित्रांनो, तुम्हाला पण सर्वांना कळकळीची विनंती आहे, गाडी चालवताना काळजी घ्या. झोप आली असेल तर साईडला गाडी लावा, थोडा वेळ रेस्ट करा आणि नंतरच निघा. कारण हे आपली घरी आपली फॅमिली वगैरे वाट बघत असते. त्याच्यामुळे सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्या. मित्रांनो, ही लाल परी बघितल्यावर आपल्याला आपल्या गावची आठवण येते. जेव्हा आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा ह्या लाल परीने आपण प्रवास करायचो. आणि तुम्हीही लाल परीने प्रवास केला असणार तर तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं ते नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता आम्ही पोचणार आहोत कर्जत फाटा. तिथे आपण आपला डेली एकच आपला फेमस नाश्ता आहे तिथेच करतो. तर आम्ही आता तिथे पोचणार आहोत आणि तिथे जाऊन आम्ही आता नाश्ता करणार आहोत. तर आता आपण नाश्ता वगैरे करून पोचलेलो आहोत खंडाला घाटामध्ये. बघू शकता तुम्ही खंडाला घाट व्ह्यू पॉईंट. तर पूर्ण फॉगच आहे. बघू शकता तुम्ही, बघा थोडा वेळ दाखवतो तुम्हाला व्ह्यू कसं आहे इकडचं. तर मित्रांनो, हे आहे खंडाल्याचा व्ह्यू पॉईंट. बघू शकता फॉग तिकडे दिसतोय ना राईट साईडला, तिकडे मिसिंग लिंक आहे. आता फॉगमुळे दिसत नाही आहे. बघू शकता, बघा फॉग एवढं आहे की समोर काय दिसणार नाही. आणि मिसिंग लिंक तर आता गायबच झालेलं आहे, पूर्ण फॉगमध्ये गेलेलं आहे. हे बघा मिसिंग लिंक एकदम तिकडे आहे. मग आता ते बघा व्हिडिओमध्ये दिसत नाही पण असं. तर आपण आता आलेलो आहोत लोणावळा लेकजवळ. बघू शकता इथेच गर्दी किती आहे. संडे बोलल्यावर कुठे पण जा गर्दी तर असते, पण लोणावळ्यामध्ये तर खूप असते. आणि जो फॉग आहे, आता आपण आंबे व्हॅलीमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता समोर गाडी पण दिसत नाही आपल्याला, एवढा फॉग आहे. आणि हे अनुभवायला आपल्याला त्यासाठी बाहेर पडावं लागतं. मी तर आलेलोच आहोत आणि तुम्ही पण या तर समजेल तुम्हाला बाहेर काय चाललं आहे काय नाही. हे बघू शकता तुम्ही, हे आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 11 आणि बघू शकता तुम्ही किती फॉग आहे. बंद नाही आहे. हा आतला कुठला तरी रोड दिसतोय, हा मेन रोड दिसतोय. नाही ना, हा आहे ना खालून वरती असा. माहित नाही आतमध्ये इतकं धुकं आहे ना, काही दिसत ना हा पुढे हे डबल हे पुढे कोण हा पुढून, हा ऍक्च्युली काय आहे पुढून वरती झालाय, ब्रिजला मिळायला आहे. पण पुढे रस्ताही खराब आहे आता इथे, त्याच्यामुळे लोक कोणी रिस्क घ्यायला तयार नाही, कारण पुढचं दिसत नाहीये काही. अच्छा, हा चालू घ्या मारा तुम्ही. बार ते इकडनं जावं लागणार आहे. तर इथे तर कोण गाडी टाकायला मागत नाही, कारण हा रोड मला माहिती आहे पुढे थोडंसंच आहे आणि पुढून त्या वरच्या ब्रिजलाच भेटतो. तर मला माहीत असल्यामुळे मी जातो आहे, कारण हे मी भरपूर वेळा इकडे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आता पुढे जाऊन ते वरच्या रोडला भेटेल आहे. याला रस्ता दिसत नव्हता त्याच्यामुळे ते थांबलेले आणि पार्टी सर्व ट्रॅफिक करून लाईनच लावले ट्रॅफिकचे. तर आपलं हे कसं रेग्युलर रोड आहे म्हणजे त्याच्यामुळे माहीत आहे आपल्याला.
तर आता आपण आंबेवालीमध्ये जरा थांबलेलो आहोत. म्हणलं थोडे बाईकचं शूट वगैरे करूया. आणि तुम्ही बघू शकता जो फॉग आणि फॉग आहे काय दिसतोय आंबेवालीचा रोड एकदम. आणि आपला हा घोडा थाटात कसा उभा आहे. आणि पाऊस एवढं पडतोय आंबेवालीमध्ये, खूप होतं, खूप म्हणजे खूप. तर इथून आपण पुढे जाणार आहोत. तर आता आपण थोडं पुढं आलो आणि फॉग थोडं कमी झाल्यामुळे आपल्याला गाडी थोडी पलवायला भेटले. तर चला आपण थोडं गाडी भागूया. आणि तुम्ही बघू शकता ग्रीन वे, नेचर इज ब्युटिफुल. परत फॉग आलेला आहे आणि आता आपल्याला पुढे काहीच दिसत नाही, तरी पण आपण फुल स्पीडने पलवत आहोत. परत फॉग कमी झालेले आहे. बघू शकता आजूबाजूला झाडं किती छान दिसतात आणि त्यामधून आपली बाईक चालले आणि रस्त्याला कोणीच नाही, आपली फक्त बाईक आणि आपण बस. फोटो पण एका फोटो काढायचा आपल्याला. सातच्या आतमध्ये नाही आलं तर आपण 1000 रुपये दंड आणि 50 पर पर्सनचं घ्यायचे आहेत. बघू शकता इथून तुम्हाला आतमध्ये पार्किंग वगैरे आहे. तर आता आपण आपली गाडी वगैरे पार्किंग केलेली आहे. इथून एंट्री आहे. इकडून एंट्री केल्यावरती आपल्याला हे बघा पार्किंग इकडे लावायला भेटते. फॉग तर खूप आहे आणि आपला घोडा इथे पार्किंग केलेला आहे हे बघा. आणि इथून आपल्याला सरळ जायचं असं हे बघा. इकडून असं आपण आलो असं की राईट मारून हे असं रस्ता जातो आपल्याला. फुल फॉग आहे. तर माहीत असेल तरच जा, नाही तर इथला गाईड इथे भेटतो तर गाईड घेऊन जा. 1 तासाचा ट्रॅक आहे इथून. ते ट्रॅक करून आपण जाऊ शकतो. आणि फॉगमुळे रस्ता चुकण्याची पण शक्यता खूप आहे. तर मी जात आहे सावल्या घाटमध्ये आणि बघा हे कंपाऊंड आहे. या कंपाऊंडमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि आतमध्ये आता अजून मेन ट्रॅक चालू झालेला नाही. इथून असं पुढे जाऊन मग खाली उतरायचं आहे. आणि घाबरण्याची तर काही शक्यताही नाही. आपल्याला बघा असे बोर्ड सर्वीकडे लावलेले आहेत सावल्या घाट. तर नक्की तुम्ही या. हे बघा सावल्या घाट असं. तर तुम्ही इथून जर आता आपण पुढे जातोय ते व्ह्यू भेटणार आहे ते कुंडलिका व्हॅलीच आहे. दाखवतो तुम्हाला कुंडलिका व्हॅली. हे बघा हे कुंडलिका व्हॅली इथून जा आणि इकडून मग आपल्याला परत असं सावल्या घाटात जायचं आहे. तुम्ही बघू शकता व्ह्यू. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की एकदम पावर आहे. पण एवढंच की पाऊस खूप आहे आणि फॉग खूप आहे. एवढं आणि हे बघा. तर आता आपण आलेलो आहोत सावल्या घाटमध्ये. सावल्या घाट हा सातवाहनकालीन प्राचीन घाट आहे. हा घाट मुळशी तालुका आणि कोकण या परिसराला जोडणारा सर्वात जुना व जवळचा मार्ग आहे. ऐतिहासिक कालापासून याचा वापर व्यापार आणि संपर्कासाठी या घाटवाटेचा उपयोग केला जात होता. आणि तुम्ही बघू शकता ही आता रेलिंग आहे. ही रेलिंग आत्ता बांधलेली आहे. पहिली ही रेलिंग नव्हती, त्याच्यामुळे भरपूर रिस्की होता. आणि ही पाण्याची टाकी दिसते ती तेव्हाच्या काली पाणी पिण्यासाठी याचा वापर केला होता. या घाटवाटेवर जाताना कोणा ताण वगैरे लागली तर ही एक पाण्याची टाकी होती, तिथून आपण पाणी पिऊ शकतो असं तेव्हा होतं. आता पण पिऊ शकतो. आणि बघा हे रेलिंग आत्ताच
आणि सीडी पण आत्ताच म्हणजे बांधलेली आहे. पहिले सीडी वगैरे नव्हती आणि ज्या पायऱ्या त्या तेव्हाच आहेत. आणि इथून असं आपल्याला खाली जायचं आहे आता. हे दिसतोय ना इथून आता पूर्ण पायवाट आहे. सीडी वगैरे काय. आपण थोडं सीडी उतरून खाली आल्यावर आपल्याला जो समोर दृश्य दिसतो तो पहिला रिंग वॉटरफॉलचा दिसतो. तुम्ही बघू शकता पूर्ण धुक्यामध्ये गेलेला रिंग वॉटरफॉल आहे. मला काय बोलतो मी मित्रांनो, फिरत राहा आणि असे बघा हा इकडे आहे तो. आता व्यू पॉईंटला आपण जातो. जो आपल्याला दिसतोय तो रिंग वॉटरफॉल आहे. आणि आता आम्ही झूम करून दाखवतो ना, तो देवकुंड वॉटरफॉल आहे. बघा रिंग वॉटरफॉल बघा काय दिसतो यार. आणि समोर जो राईट साईडला दिसतोय तो पूर्ण देवकुंड वॉटरफॉल आहे. आणि अशा प्रकारे आपलं 6वा घाट ट्रॅक कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपण जात आहोत ताम्हिणी घाटमध्ये. तुम्ही बघू शकता दृश्य हे आहेत ताम्हिणी घाटचे. कारण ताम्हिणी रोड बंद असल्यामुळे गर्दी कमी आहे. म्हणजे खूप कमी म्हणजे खूप. ह्या रोडला गर्दी पावसाळ्यामध्ये एवढी असते. तुम्ही बघू शकता की रोडला गाड्या किती कमी आहेत. ते बघा पूर्ण खाली आहे. ताम्हिणी घाट पूर्ण खाली. हे जे वॉटरफॉल आहे ना हे ताम्हिणी घाटमध्ये आहे. तुम्ही इथं पावसाळ्यामध्ये कधी याल ना तिथं पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि ताम्हिणी घाट बंद असल्यामुळे तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाही आहे. काय ताम्हिणी घाट आहे मित्रांनो, बघू शकता. बघा 2 दरीमधून आपण जातोय आणि जे टर्न आहेत एक नंबर, फुल मजा. इथे फक्त ग्रुप पाहिजे सोबत लीन मारायला. तर गाईज आपला व्लॉग हा इथेच संपवतो. आणि व्लॉग हा कसा वाटला नक्की कळवा. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.